गेल्या काही दिवसांपासून शाळा भेटी करत असताना पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांवर विद्यार्थी काय नोंदी करतात हे पाहिले असता दिसून आले की काही शाळांच्या काही वर्गांमध्ये पाठ्यपुस्तकातील ही कोरी पाने कोरीच होती, तर काही शाळांमध्ये या पानांचा उपयोग शुद्धलेखन लिहिण्याकरिता होत होता, तर काही ठिकाणी पाठाच्या शेवटी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्याकरिता या पानांचा उपयोग करत असलेले दिसून आले। त्यामुळे पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांचा प्रभावी उपयोग कशा प्रकारे करता येईल याबाबत शासनाची भूमिका काय आहे हे सर्वांपर्यंत पोहोचविण्याकरिता आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी दीपक। माझ्या या यूट्यूब चॅनलवरील शिक्षणाची बाराखडी या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, 31 ऑगस्ट पर्यंत विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान शासनाद्वारे राबविण्यात येत आहे। या अभियानांतर्गत सर्व पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांना अधिकाधिक शाळा भेटी करून ज्या बाबी पडताळण्यास सांगितलेले आहे त्यामध्ये 13व्या क्रमांकावर पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांचा प्रभावी उपयोग याबाबतची वस्तुस्थिती नोंदविण्यास आदेशित करण्यात आलेले आहे। दिनांक 8 मार्च 2023 रोजी इयत्ता 2री ते 8वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला। त्याप्रमाणे पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने एकात्मिक पाठ्यपुस्तकांची निर्मिती करत असताना त्यामध्ये माझी नोंद या नावाने कोरी पाने समाविष्ट केली। या पानांचा उपयोग कशा प्रकारे केला जावा याबाबत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्याद्वारा परिपत्रक निर्गमित करण्यात आले। या परिपत्रकाप्रमाणे पाठ्यपुस्तकातील कोरी पाने खालील उद्देशाने देण्यात आलेली आहेत। या पानांवर केलेल्या नोंदींच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचे स्वयंअध्ययन घडावे, या पानांवरील नोंदींचा प्रत्याभरण व दृढीकरण यांच्यासाठी उपयोग व्हावा, स्वतःच्या शब्दांमध्ये स्वतःच्या नोंदी करता येतील व ही सवय विद्यार्थ्यांच्या अंगवळणी पडावी याकरिता ही पाने देण्यात आलेली आहेत। शिक्षकांनी दिलेली उदाहरणे, स्वतःचे सुलभ संदर्भ साहित्य नोंदवून ठेवण्याकरिता ही पाने देण्यात आलेली आहेत। या पानांवर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विशेष नोंदी कराव्या, अवांतर वाचनातून प्राप्त झालेली महत्वाची माहिती असेल, संबंधित पाठाला अनुसरून वर्तमानपत्रे, नियतकालिके इत्यादी संदर्भांची माहिती सुद्धा या पानांवर लिहून ठेवली जावी। पाठाची शिकवलेली सर्व माहिती नोंद घेतलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुन्हा आठवणे सुलभ शक्य व्हावे याकरिता ही पाने देण्यात आलेली आहेत। ही पाने अध्यापनाकरिता नाही तर स्वयंअध्ययनाकरिता असून अध्ययनाच्या या सवयीचा फायदा विद्यार्थ्यांना भविष्यात व्हावा, शाळेमध्ये काय शिकविले हे पालक वर्गाला या पानांच्या नोंदींवरून कळावे या उद्देशाने ही पाने देण्यात आलेली आहेत। या पानांचा उपयोग कशा प्रकारे करावा याबद्दल या परिपत्रकामध्ये सांगण्यात आले आहे की सर्व विद्यार्थ्यांच्या नोंदी ह्या समान असण्याचा आग्रह धरला जाऊ नये। त्याचप्रमाणे नोंद करत असताना संबंधित नोंद ज्या दिवशी घेतली त्या तारखेची नोंद करण्याची सवय विद्यार्थ्यांना लावावी। संबंधित मुद्दा वर्गामध्ये जेव्हा चर्चेला घेतला जातो त्या चर्चेदरम्यान उपस्थित झालेले महत्वाचे मुद्दे लिहून ठेवण्याकरिता तसेच वर्गात सुचवलेले अधिकचे प्रश्न नोंदविण्याकरिता या पानांचा उपयोग व्हावा। संबंधित माहिती आणि संदर्भ यांची नोंद घेण्याकरिता या पानांचा उपयोग व्हावा। पाठाच्या अनुषंगाने वर्तमानपत्रे, माध्यमे इत्यादीद्वारा प्रकाशित झालेल्या अवांतर माहिती, पाठ्यपुस्तकांबाहेरील परंतु आशयाला पूरक असलेली माहिती जी शिक्षकांनी सांगितली असेल किंवा विद्यार्थ्यांनी स्वतः शोधलेली असेल ती लिहून ठेवण्याकरिता या पानांचा उपयोग व्हावा। अध्ययन अध्यापन प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले प्रश्न नोंदवून ठेवण्याकरिता या पानांचा उपयोग व्हावा। यामुळे अध्ययनपूरक सवय विकसित व्हायला मदत होईल की जेव्हा वक्ता अथवा शिक्षक बोलत असतात तेव्हा ते संपूर्णतः ऐकून घेतलं पाहिजे, त्याबद्दल ज्या काही शंका आणि प्रश्न निर्माण होत असतात ते नोंदवून घेतले पाहिजे आणि समोरच्याचे संपूर्ण मांडून झाल्यानंतरच आपण आपले प्रश्न त्याला विचारले गेले पाहिजे। या पानांचा चित्राकृती, चित्र, आलेख, आकृत्या काढण्यासाठी उपयोग केला जावा। पाठाला पूरक असलेले मुद्दे लिहून ठेवण्यासाठी या पानाचा उपयोग व्हावा। या पानांवर कच्चे काम करता येईल, मात्र कच्चे काम करत असताना ते पेन्सिलने केले जावे। सूत्रलेखन, महत्वाचे संबोध, रीत मांडणे, नियम, सूत्रे, घटना, संबंध, घटनाक्रम आकृत्या, ओक तक्ता, संकल्पना चित्र, प्रश्नांच्या नोंदी, तुलनात्मक नोंदी, व्यावहारिक अनुभव, नाविन्यपूर्ण उपक्रमांची नोंद, स्वनिर्मित उदाहरणांची नोंद इत्यादी नोंदी या पानावर घेतल्या जाव्या। शब्दार्थ, प्रतिशब्द, संकल्पना, पर्यायी शब्द, वाक्यप्रचार, जोड शब्द, म्हणी, भाषिक खेळ, भाषिक सौंदर्य असणारी वाक्य, व्याख्या व उदाहरणे, महत्वाचे जोड शब्द, विरुद्धार्थी समानार्थी शब्द,
सुविचार, सुभाषित, ब्रीदवाक्ये, भाषिक खेळ ही या पानांवर नोंदवता येतील. इंग्रजीतील शब्दांचे उच्चारण देवनागरी लिपीमध्ये सुद्धा लिहून ठेवता येईल. सहसंबंध लावण्यासाठी, महत्वाच्या संकल्पना उतरवण्यासाठी, विस्तारित अर्थ नोंदविण्यासाठी या पानांचा उपयोग केला जावा. इयत्ता 1 ते 5वीच्या संदर्भाने रेखाकाम, ठसेकाम, चित्रकाम हे करण्याकरिता या पानांचा उपयोग करता येईल. विद्यार्थ्यांना सुचलेल्या स्वतःच्या उदाहरणाच्या नोंदी सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी नोंदविणे अपेक्षित आहे. ही सुद्धा अध्ययनपूरक असलेली एक सवय आहे. इतर विषयांशी असलेल्या सहसंबंधांची नोंद या पानांवर केली जावी. त्या माध्यमातून समवायात्मक शिक्षणाचे बीजारोपण होईल. तसेच गृहकार्य लिहून घेण्याकरिता या पानांचा उपयोग करता येईल. या पद्धतीने पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांचा प्रभावी उपयोग आपल्याला करायचा आहे. आशा आहे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल. याच पद्धतीने शिक्षणाशी संबंधित आणखी एखाद्या मुद्द्यांवर लवकरच भेटूया. धन्यवाद.